काही प्रवास हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात, तर ते मनाला शांत करणारे, नवीन अनुभव देणारे आणि आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आठवणी निर्माण करणारे असतात. यावेळी आम्ही निघालो होतो कोकणाच्या सुंदर सफारीला. अथांग समुद्र, निसर्गमय घाट रस्ते, हिरवागार डोंगर रांगा आणि प्राचीन मंदिराचे अनुभव घेण्यासाठी. या प्रवासाची सुरुवात झाली गणपतीपुळे येथील श्री गणपतीच्या दर्शनाने. समुद्र किनाऱ्यावरील शांत वातावरण आणि भक्तिमय अनुभव मनाला वेगळाच ऊर्जा देऊन गेला. त्यानंतर आम्ही निघालो सह्याद्रीच्या कुशीत वसलेले मार्लेश्वराच्या दिशेने. तिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. तर चला माझ्यासोबत अनुभवूया हा सुंदर कोकण प्रवास. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे टाकायचंय मला आरेवारे बीचवर आणि हे बघा व्ह्यू. जस्ट एन्जॉय दिस व्ह्यू. पाऊस खूप आहे त्यामुळे नेट शूट करता येत नाही बघा. कोकणाच्या नयनरम्य किनाऱ्यावर रत्नागिरीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे एक पवित्र आणि निसर्गरम्य स्थान गणपतीपुळे. पुळे म्हणजे वाळूचा ढिगारा किंवा समुद्र किनारा, त्यामुळे समुद्र किनाऱ्याला लागत वसलेल्या या गावाला गणपतीपुळे हे नाव पडले. पण या ठिकाणाची खरी ओळख आहे येथील स्वयंभू श्री गणेश मंदिर. लोककथेनुसार अनेक शतकांपूर्वी येथे भिडे नावाचा एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्यांच्यावर अन्याय झाला आणि त्यांनी श्री गणेशाची मनभावे प्रार्थना केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री गणेशांनी स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले, मी या डोंगराच्या पायाशी स्वयंभू रूपात प्रकट झालो आहे. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी शोध घेतला आणि त्यांना जमिनीतून स्वयंभू गणेशाची मूर्ती भेटली. विशेष म्हणजे ही मूर्ती पूर्वभूमिक नसून पश्चिमभिमुख आहे. समुद्राच्या दिशेला तोंड असलेली अशी गणेश मूर्ती भारतात अत्यंत दुर्मिळ मानली जाते. असे मानले जाते की समुद्राच्या लाटा देखील श्री गणेश चरणी नतमस्तक होण्यासाठी येथे येतात. इतिहासातही गणपतीपुळ्याला विशेष स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच पेशवाई काळात अनेक राजे आणि सरदारांनी या मंदिराला भेट दिल्याची नोंद आढळते. आज गणपतीपुळे हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ पैकी एक आहे. एका बाजूला अथांग अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला हिरवगार निसर्ग आणि मध्यमभागी भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले स्वयंभू श्री गणेश मंदिर. ही अनुभूती शब्दात सांगणे कठीण आहे. गणपतीपुळे हा फक्त एक प्रवास नसून श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. एकदा येथे आलात की या ठिकाणची शांतता आणि सकारात्मकता ऊर्जा कायमची मनात घर करून राहते. आता तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे गणपती मंदिरामध्ये आणि मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि क्लिप्स तुम्ही एन्जॉय केले असतील. तर पुढे बघूया काय असेल काय नाही ते. चला आता आम्ही निघालो आहे मार्लेश्वरला जायला आणि जे तुम्ही बघणार आहे ते म्हणजे
आमचं नशीब चांगलं असेल तर आम्हाला तिकडे पाणी बघायला भेटेल, जर नसेल चांगलं तर मग काय तसं तर म्हणजे वाहतं पाणी, वाहतं. धबधबे. तसं तर बघूया, नशीब आमचं चांगलं असलं तर. तसं तर व्हिडिओ तर काढणारच आहे मी. अफलातून चाललंय आमच्या जर ट्रिप तर एकदम मस्त चालली आहे. थोडासा हेक्टिक झालाय कारण की आराम नाही भेटलाय, पण ठीक आहे, आम्ही आता आराम करून घेणार आहे. सो मी डायरेक्ट तिकडे गेल्यावरच ब्लॉग कंटिन्यू करेल. चला, आता आम्ही एका ठिकाणी आलोय, ज्या ठिकाण तुम्ही बघून येडे व्हाल. मन तृप्त होईल, मन तृप्त. नका बघू, नका बघू येड्या. 50 रुपये काढ. कट कर देना. तुम्ही तो पिक्चर बघितले का सलमान खानचा, तेरे नाम? अशी अवस्था झाली याची. बघा, हेअरकट पण सेम. हे बघा पाणी कुठून येतंय, एवढा वरतून खाली. खूप पाणी येतंय जसं तुम्ही बघू शकता. चला, गणपतीपुळे पाहिल्यानंतर आमचा पुढचा प्रवास होता मार्लेश्वरकडे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगरारांगेमध्ये वसलेले हे एक अतिशय सुंदर आणि शांत ठिकाण आहे. इथपर्यंतचा रस्ता इतका छान आहे की आजूबाजूला दिसणारी हिरवाई, वर्णावर्णाचे घाट आणि थंडगार हवा मन प्रसन्न करून टाकते. मार्लेश्वर हे भगवान शंकरांचं प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर एका नैसर्गिक गुहेमध्ये आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. सुरुवातीला थोडा थकवा जाणवतो, पण वर पोचल्यावर समोर दिसणारा दृश्य सगळा थकवा विसरायला लावतो. गुहेत प्रवेश करताना थंडावा जाणवतो. शांत वातावरण, समोर असलेल्या शिवलिंग आणि भक्तिमय वातावरण मनाला खूप समाधान देतं. इथे काही वेळ शांत बसलं तरी खूप छान वाटतं. मार्लेश्वरचं आणखीन एक मोठं आकर्षण म्हणजे इथला धबधबा. विशेषतः पावसाळ्यात हा धबधबा खूप सुंदर दिसतो. डोंगरातून कोसळणारं पाणी, आजूबाजूला पसरलेलं धुकं आणि हिरवाई, हे सगळं पाहताना निसर्ग किती सुंदर आहे याची जाणीव होते. स्थानिक लोकांमध्ये मार्लेश्वरबद्दल खूप श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला आणि इतर सणांच्या वेळी इथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आमच्यासाठी हा फक्त मंदिराचा प्रवास नव्हता, हा निसर्ग, शांतता आणि भक्तीचा एक सुंदर अनुभव होता. जर तुम्ही कोकणात फिरायला येणार असाल तर मार्लेश्वरला नक्की भेट द्या. इथला वातावरण, निसर्ग आणि मंदिराचा अनुभव तुमचा कायम लक्षात राहील. चला, आता आपण मार्लेश्वरचा हा सुंदर प्रवास अनुभवूया. वाटतंय तिकडे शांतता सुकून आहे. तिकडे शांतता ठेवायची असते, कारण की तिकडे नाग बी भाई, घेतात. आतमध्ये बसलेला असं ना, एक तासभर बसलो असं नाग बी बसू शकतो तू. अरे आतमध्ये नाग येतात आतमध्ये. हो, येतं. आणि आपला हुशार माणूस उरटतोय, काय करतो आधी कुठे बोललो हे कसं वाटतंय? वरती आहे यार, थोडा पाऊस पाहिजे Track होता. हे वरती आहे, धबधबे track आता वरती. पोटेन्शियल जे दिसतंय ना, थोडा आपला- पाऊस हा रे. मी तर सांगितलं होतं, तू ह्याच चालू होतं, अरे आपल्याला नाही पाणी- मजा नाही येणार. नाही, पाणी पण अरे नसणार. थोडा ना पाऊस मी पाहिजे त्याला होता. बोललो सकाळ पाऊस असला ना काही, पण व्ह्यू जे आहे ना, भाई विदाऊट पावसात एवढा अरे, भारी व्ह्यू हे आहे. बघा. आता ना आमच्यात एक बेट बेट लागले. श्रेयस आणि आमच्यात मानस म्हणजे 2 माणसात बेट लागले, पण बेट अशी आहे, दूध पापेश्वर दूध मंदिर कोपेश्वरला, राजापूरला जे मंदिर आहे दूध कोपेश्वरला, त्या धबधबा इकडे पडतो, तिकडे शंकराचं पिंड आहे असं श्रेयस म्हणतो आणि माणूस म्हणतो नाहीये. तर आता जिंकला. अरे तो पुरा तो कर.
पूर्ण तर कर कम्प्लीट ते काय विषय होता. मला वाटलं तो म्हटलं मोठावाला बोल. थांबा हा चल कर कम्प्लीट कर. ए कम्प्लीट कर ना मग पुढचं. मंदिराचा पण फोटो दाखवतो हा बघ. तो दोस्तों ऐसे आहे ब्लॉग निकालने का बोलते निकालते नाही. तर मग ते पिंडाच्या खाली असतं तर पैसे पिंडाच्या खाली असल्यावर श्रेयस देणार होता ना. मग मी देणार तो देणार. हा आणि आई बेट संपली. क्या बोलना चाहोगे? इशारा बढ़िया है, क्या ही बोलेंगे. मैं तो सोया था अभी. तो कैमरा मुंह पे लेके आए उसके लिए जगह हूँ मैं. और ये जो खुला है इसका कारण है आधी 2 मिनट पहले तक ऊपर था, अभी जस्ट कैमरा मिला है उसके लिए व्लॉगिंग कर रहा है. ओ ओ ओ ओ उलझन मेरी सुलझा दे चाहूं मैं आना. आंखों आंखों में